नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक दाखवलेला आहे. मंडळी, ज्या क्षणी ऋषिकेशला कळतं की या सगळ्या कारस्थानामागे शर्वरीचा हात आहे, ऋषिकेश, जानकी आणि सुमित्रा तिघांनी मिळून आता इथे शर्वरीला घराबाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढलंय. आता नेमकं असं काय घडलं की ज्याच्यामुळे ऋषिकेशला एवढा मोठा पुरावा मिळालेला आहे? असा कोणता पुरावा मिळालाय ज्याच्यामुळे ऋषिकेशने आता शर्वरीला घराबाहेर काढलेला आहे? सगळं काही आपण सविस्तर बघूया. पण मंडळी, त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे जानकी अवंतिकेला म्हणत असते की या शर्वरीला असं वाटतं ना की हुकमाचा एक्का म्हणजे ऐश्वर्या ही तिचा हुकमाचा एक्का आहे. पण असं नाही आहे. उलट ही ऐश्वर्याच तिला मात देणार आहे, तिचा वापर करून घेणार आहे. आणि या सगळ्या सापळ्यामध्ये शर्वरी स्वतःहून ओळखणार आहे. आणि या सगळ्याची कल्पना त्या शर्वरीला अजिबातच नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर पटापट पावलं उचलावी लागणार आहेत आणि डिसिजन घ्यावा लागणार आहे. तरच या शर्वरीचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणू शकू. पण आता इथे अवंतिका म्हणते की वहिनी, मी काय म्हणते, आपण इस्तवाशी खेळतोय. तुम्हाला माहिती आहे शर्वरी वंच कसे आहेत त्यांना थोडा जरी संशय आला ना तर आपला प्लॅन उधळून लावतील त्या, आणि हे सगळं आपल्याच अंगाशी येईल. मला तर आपल्या ह्या प्लॅनबद्दलच खूप भीती वाटते. म्हणजे खूप रिस्की वाटतंय हो. काहीतरी वेगळीच निगेटिव्ह शंका मनात निर्माण येते. हे सगळं आपण करायला चाललोय, हे सगळं आपल्याच अंगलट तर येणार नाहीये ना? जानकी म्हणते नाही नाही, असं काही होणार नाहीये. असा निगेटिव्ह विचार पण मनात आणू नकोस. असं काही होणार नाहीये. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला सगळ्यात आधी तो CCTV फुटेज आहे तो डिलीट करायचा आहे, जो ऋषिकेशच्या मोबाईलमध्ये आहे. आता मी ते ॲप डिलीट केलं, पण आजचं मरण उद्यावर गेलं आहे. पण उद्या जर ऋषिकेशने पाहिलं ना तर त्यांचा ऐश्वर्यावरचा पूर्ण विश्वास उडून जाईल. जर त्यांना कळलं की तो गाडीचा पाईप ऐश्वर्यानेच कट केला होता, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसणार आहे. काय करावं ना काही कळतच नाही आहे. ऋषिकेशने पाहिलं तर त्यांचा आधीच ऐश्वर्यावर विश्वास नाही आहे, आणि हे बघितल्यानंतर ते मुळातच विश्वास ठेवणार नाही आहेत. आणि खूप मोठी गडबड होणार आहे. आणि हे सगळ्याचं खापर ऐश्वर्यावर नको पडायला. आणि म्हणून आजच्या आज मला काही करून येणार, ऋषिकेशच्या मोबाईलमधला तो CCTV फुटेज डिलीट करायचंच आहे. तरी पण अवंतिका ते म्हणत असते की वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपण हे सगळं करतोय, एवढा प्लॅन करतोय, पण का कोणास ठाऊक मला सतत आहे ना निगेटिव्ह फिलिंग येते. असं वाटतं की ह्या प्लॅनमध्ये ना काहीतरी गडबड होणार आहे, काहीतरी मोठा लोचा होणार आहे हो. का असं सतत वाटते कळत नाही आहे. आता ही जानकी म्हणते, अवंतिका तू जास्त विचार करतेस ना, म्हणून तुझ्या मनात असे विचार येतात. मुळात तुला विचार करणं बंद कर, जास्त विचार करूच नकोस. सगळं काही नीट होणार आहे. अवंतिका म्हणते की हो वहिनी, जसं आपण ठरवले ना तसंच होऊ दे. खरंच एकदा का या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं होणार आहे. तोपर्यंत काही डोक्यावरची टांगती तलवार आपल्यापासून लांब जाणार नाही आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवले की ही ऐश्वर्या बाहेर अंधारात उभी असते आणि तिला भेटायला गपचूप आता जानकी आली आहे. तिने डोक्यावर टॉवेल घेतलेला असतो आणि ह्या दोघीजणी भेटायला येतात. ऐश्वर्या म्हणते, बरं झालं जानकी मला भेटायला आलीस, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जानकी म्हणते की हो, पण ऐश्वर्या खरं सांगू का, खरंच सॉरी. म्हणजे आपण हे भांडणाचं नाटक करतोय, पण याच्यामध्ये आहेत ना काही गोष्टी खरंच माझ्याकडून चुकून झाल्यात गं. म्हणजे मी आज तुझ्यावर जो हात उगारला ना, खरंच त्याबद्दल सॉरी. आणि ती ना ऐश्वर्याला घट्ट मिठी मारते आणि खूप भावूक झालेली असते. ऐश्वर्या म्हणते की इट्स ओके अगं, आपली ही लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये अशा गोष्टी होणारच आहेत. जानकी म्हणते हो, पण काय ना की तिथलं वातावरण असं गरम झालं होतं की माझ्याकडे आता दुसरा काही पर्यायच नव्हता राहिला गं तुझ्यावरती हात उचलण्याशिवाय. खूप लागलं का गं तुला? आणि ती आता ऐश्वर्याच्या गालावरून हात फिरवते. ऐश्वर्या म्हणते, अगं नाही, इट्स ओके, काही नाही झालं आहे. आता आपल्या ह्या लढाईमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणारच आहेत जानकी. मी पण नाही का तुझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, आणि त्यातही रिस्क होती की नाही? मग तू जर एवढी मोठी रिस्क घेतलीस तर मी कानाखाली खाऊ शकत नाही आहे का? आणि पुन्हा त्या दोघी आता एकमेकींना मिठी मारतात. पण मंडळी, खरंच ही ऐश्वर्या बदलली आहे की नाही ह्या गोष्टीवरनं अजूनही साशंकच आहे. म्हणजे काही सांगता येत नाही, ती कधी बदलेल, कधी काय करेल, काही सांगता येत नाही आहे. तर मंडळी, आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की आपल्याला पुढचा प्लॅन रेडी करायची गरज आहे. कारण शर्वरीचा माझ्यावरती पूर्ण विश्वास बसलाय. तिने माझ्यावर 100% विश्वास ठेवलाय आणि आपला प्लॅन आता 50% सक्सेसफुल झालाय. फक्त आता पुढे काय करायचं त्यावर आता जानकी म्हणते की शर्वरीचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास बसलाय आणि असंच तुला आता तिच्याशी गोड गोड बोलायचंय, माझ्याशी भांडायचंय, तिला इतकं घोळात घ्यायचंय की तिने सगळं सत्य तुला सांगायला हवं. आणि ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं ना, तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो आणि ह्या दोघी मागे वळून पाहतात. तर तिथून आहे ना, तर ही शर्वरी आहे ना रात्रीची हळूच त्या रूममधून बाहेर येत असते. आणि आता ह्या दोघीजणी म्हणतात की शर्वरी वंश एवढ्या रात्री काय करतायत? म्हणून ह्या दोघीजणी आहेत ना पटकन तिथे खाली लपतात. ओके. आणि लपून बघत असतात की नक्की शर्वरी काय करणार आहे, कशासाठी आली आहे. आणि तिने ना तिच्या हातातून ना एक काठी घेऊन आलेली असते. ही शर्वरी आता हळूच इकडे तिकडे इकडे तिकडे बघते. हातामध्ये काठी असते आणि बॉल असतो. आता जानकी म्हणते की ही काय करते, हातात काठी आणले, एक बॉल आणलाय, काय नक्की चाललंय का हिचं?
ही शर्वरी हळूच पुढे पुढे येते, पुढे पुढे येते आणि जिथे तो CCTV लावलेला असतो ना, त्याच्यासमोरच तिने तो बॉल हातात आणलेला असतो, तो बॉल खाली टाकते आणि त्या काठीने CCTVच्या मागच्या बाजूला उभी राहून उलटी काठी मारून तिने तो CCTV फोडून टाकलाय. आता जानकीला कळतं की म्हणजे ही CCTV फुटेज मिळू नये म्हणून कॅमेरा फोडायला आली आहे आणि तिने आता जोरजोरात मारत ना अक्षरशः तो कॅमेरा तोडून टाकलाय. आणि आता ती म्हणत असते की तुम्ही किती काही करा, किती कॅमेरे लावा, किती काही करण्याचा प्रयत्न करा, किती पुरावे शोधा, ही शर्वरी तुमच्या हाती एकही पुरावा लागू देणार नाही आहे. असं म्हणून आता ती आतमध्ये निघून जाते आणि ह्या दोघीजण येत नाही, इथे बसून तिची सगळी गंमत बघत असतात. ऐश्वर्या म्हणते, जानकी बघितलंस ना, ही शर्वरी कशी एक नंबरची चॅप्टर आहे, कशी हळूच येऊन तिने कॅमेरा CCTV फुटेज फोडून टाकला. तो एक नंबरची नालायक आहे ती. असं वाटतं आताच्या जावं आणि तिच्या थोबाडात फोडून द्यावं. जानकी म्हणते की तिने कॅमेरा फोडला ठीक आहे, पण आपल्यासाठी ही गोष्ट चांगलीच आहे. ऐश्वर्या म्हणते म्हणजे अगं आपल्याला कॅमेऱ्याची गरज होतीच ना. जानकी म्हणते हो, पण ह्या कॅमेरामध्ये CCTV फुटेजसुद्धा होता. आज गाडीचा जो काही ब्रेक फेल केला ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं आणि आपल्याला तसंही ते सगळं फुटेज डिलीट करायचं होतं. मग त्या अर्थी चांगलंच झालं ना की तिने तो कॅमेरा फोडून टाकला. ते ॲटलिस्ट तो पुरावासुद्धा गायब झाला ना. त्यावर आता ही ऐश्वर्या म्हणते की हो, ते पण बरोबरच आहे, पण ह्या शर्वरीला आता सहजासहजी सोडायचं नाही आहे. जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तुझं जे नाटक सुरू आहे ते नाटक असंच चालू ठेव. तिच्याशी इतकं गोड बोलायचं आहे की त्या शर्वरीने तिने आत्तापर्यंत केलेले गुन्हे, केलेली सगळी पापं, त्या सगळ्यांचा पापाचा धडा तिने तुझ्यासमोर वाचायला हवा. सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करायला हव्यात. इतकं तिच्याशी चांगलं वागायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कितीही एकमेकींच्या अगेन्स्ट जावं लागलं, कितीही टोकाचं पाऊल घ्यावं लागलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू. ऐश्वर्या म्हणते, जानकी अजिबात काळजी करू नकोस. या शर्वरीचा पत्ता मी कसा कट करते ना, तू ते बघशीलच. तर मंडळात इकडे असं दाखवलं की सकाळ सकाळी ऋषिकेश हा घराच्या बाहेर आलेला असतो आणि तो फुटलेला CCTV कॅमेरा आहे ना, त्याने खाली पाहिलाय आणि त्याचं वरती लक्ष जातं, तर वरती कॅमेरा फुटलेला असतो आणि तो जानकीला आवाज देतो की जानकी, जानकी अगं इकडे ये लवकर. आणि तशी जानकी बाहेर येते आणि म्हणते की काय झालं ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो हे काय, हे बघ अगं कालच आपण CCTV कॅमेरा लावला होता ना घराच्या बाहेर आपल्या घराच्या सेफ्टीसाठी आणि आज तो फुटलाय. आता जानकी अशी रिॲक्ट करते की तिला जसं काही माहीतच नाही आहे. जानकी म्हणते अहो काय म्हणताय, CCTV कॅमेरा फुटला हो, आपण कालच लावला होता ना, असं कसा फुटेल तो. तेवढ्यात आता सुमित्रा बाहेर येते आणि मागोमाग ही शर्वरीसुद्धा येते आणि आता ही पण म्हणतात की अरे काय हे सगळं, काय आपण घराच्या सिक्युरिटीसाठी आपल्या घरावर लक्ष राहावं याच्यासाठी कॅमेरा लावला काल आणि आज असा अचानक कसं काय फुटला. त्यावर शर्वरी म्हणते अरे बापरे. ती पण आता ओव्हर ॲक्टिंग करत असते आणि म्हणते की कॅमेरा फुटला, कसं काय फुटला, म्हणजे असं अचानक कसं काय होऊ शकतं. आणि तिचं लक्ष आता तिथे पडलेल्या बॉलकडे जातं. ती पटकन खाली जाते आणि तो बॉल हातात घेते आणि म्हणते की दादा हे बघ बॉल आहे, ह्या बॉलनेच हा कॅमेरा फुटलेला दिसतोय. अरे काय रे, काय एवढा विचार करतोस. मुलं आपली इथे किती टवाळ मुलं आहेत माहिती आहे ना. क्रिकेट खेळता खेळता बॉल लागला असेल कॅमेऱ्याला आणि फुटला असेल, असंच काहीतरी झालं असेल. जानकी म्हणते की कालच कॅमेरा लावला आणि मुलांचा बरोबर नेम कॅमेऱ्यावरच बसला का. आणि मी काय म्हणते, काल संध्याकाळपर्यंत कॅमेरा अगदी व्यवस्थित होता आणि मुलं रात्रीची कुठे क्रिकेट खेळतात, म्हणजे रात्रीचं तर कोणीच खेळत नाही आहे. त्यावर आता शर्वरी थोडीशी बावरत्याने म्हणते की नाही म्हणजे इथे कितीतरी टवाल मुलं राहतात, त्यातलं कोणीतरी आलं असेल आणि मारलं असेल बॉल. त्यावर आता जानकी म्हणते की नक्कीच टवाळ मुलांनी हा बॉल मारून कॅमेरा फोडला आहे की कोणीच जाणून भोजून हा तोडलेला आहे. तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तुला म्हणायचं मी खोटं बोलते, म्हणजे तुझा रोग माझ्यावरती आहे का, मी कॅमेरा फोडला असं म्हणायचं आहे का तुला. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की अहो शर्वरी म्हणजे तुम्ही स्वतःवर काय घेताय, मी फक्त एक शंका निर्माण केली की कुणीतरी जाणून भिजून पण फोडला असेल, तुम्हीच फोडला असं नाही म्हणत आहे. लगेच जानकी म्हणते आई ऋषिकेश तुम्ही सांगा मला, मी आता शर्वरी वंचनचं नाव घेतलं का किंवा शर्वरी वंचवर आरोप केला का. मी असं म्हटलं की कुणीतरी जाणून बोजून केलं असेल. आता बघा ना आपल्या घरामध्ये इतकी चोरी झाली, इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ज्या माणसाने चोरी केली आहे कदाचित त्याच माणसाने सुद्धा कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला असेल, काही सांगता येत नाही आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो मला जानकीचं म्हणणं पडतंय, म्हणजे बघ ना जसे पैसे चोरीला गेले, आपण कॅमेरा लावला आणि एकही दिवस झाला नाही तेव्हा कॅमेरा फुटतो. मला नाही वाटत की मुलांनी कॅमेरा फोडला असेल, एवढ्या रात्री कशाला येतील ते खेळायला. जानकी म्हणते ना तेच बरोबर आहे, कोणीतरी मुद्दाम आणि जाणून बोजूनच हा कॅमेरा फोडलेला आहे. त्यावर आता शर्वरी तोंडावर पडते आणि म्हणते की हां म्हणजे तसंही असू शकतं, पण मुलं पण असू शकतात ना, म्हणजे इथे बॉल आहे याचा अर्थ आपल्याकडे पुरावा आहे ना की बॉलनेच कॅमेरा फुटला म्हणून, कशाला उगाच शंका घ्यायच्या मनामध्ये आणि संशय निर्माण करायचा. त्यावर आता सुमित्रा म्हणते मला ना काही कळतच नाही बाबा आपल्या घरामध्ये काय घडतं ते, मला तर खूपच टेन्शन आलं आहे. ऋषिकेश म्हणतो आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आणि जानकी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल, तू जावर आतमध्ये जाऊन आराम कर, आम्ही जे काय आहे ना ते बघून घेतो. आता ही सुमित्रासुद्धा म्हणते की हो बाबा जे काय आहे ना ते बघून घे, मला तर काही कळतच नाही आहे, माझं डोकं चालत नाही आहे. आणि आता ही सुमित्रा तिथून निघून जाते. पण मंडळी ती जानकीचा पूर्ण संशय
आहे म्हणजे तिला चांगलंच माहिती आहे की हे सगळं शर्वरीने केलं हे तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. ऋषिकेशसुद्धा म्हणतो की जानकी, माझासुद्धा तू जे म्हणतेस ना तेच पटतंय. म्हणजे बघ ना, हा काय योगायोग असू शकत नाही आहे. कालच कॅमेरा लावला आणि आज लगेच तो बॉल लागून फुटला. नक्कीच यामागे कोणाचं तरी कारस्थान आहे. नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जिला हे माहीत झालं की कॅमेरा लावलाय आणि तिने मुद्दाम येऊन फोडलंय. तर मंडळी इकडे आता हा सारंग त्याच्या रूममध्ये असतो आणि ऐश्वर्या तिथे येते. सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या थोडीशी म्हणते की काय इथे सगळा पसार करून ठेवलाय आणि किती घाण करून ठेवली आहे. ती येते आणि रूम आवरावर करत असते. लगेच सारंग येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, तुमच्या आणि वहिनीमध्ये जो काही वाद झालाय, जे काही गैरसमज झाले ते अजून दूर झाले नाही आहेत का? त्यावर आता असं लगेच ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मला काही जाब विचारताय का? त्यावर सारंग म्हणतो, मी जाब विचारत नाहीये, पण कशाला गैरसमज करून घेताय? म्हणजे सगळं काही आता व्यवस्थित चाललंय. मग ऐश्वर्या तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. ऐश्वर्या म्हणते की काय समजून घ्यायचंय? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी वागते ते चुकीचं वागते, चुकीचं करते. अहो सारंग, तुम्हाला कळत का नाहीये? ह्या घरामध्ये रोज-रोज भांडणं होत आहेत, कटकटे होत आहेत आणि ह्या कटकटीमध्ये का राहायचंय? आयुष्य हे असं कटकटीमध्ये घालवायचंय का? आणि त्या जानकीला मी काय म्हणालोय, फक्त आम्हाला आमचा हिस्सा दे, आमच्या हिश्श्याची वाटणी कर आणि आम्हाला हिस्सा देऊन टाक. एवढं सोपं आहे ते. का करत नाहीये ती? आपण आपला हिस्सा घ्यायचा आणि इथून निघून जायचं, वेगळं राहायचं. ते सारंग म्हणतो, "अहो ऐश्वर्या, काय बोलताय तुम्ही? अहो हे आपलं घर आहे. आपण हिस्सा घेऊन इथून वेगळं कशाला जायचं? आपण आपल्याच घरामध्ये राहायला नको का?" ऐश्वर्या म्हणते की काय करायचंय? काय करायचंय ते राहून सांगा ना. तुम्ही तरी काय करताय? इतके दिवस झाले घरामध्ये. तुम्हाला या घरामध्ये काही व्हॅल्यू आहे का? आहे का काही व्हॅल्यू? तुम्ही काही केलंय का? आणि मी तर इथे बसून काय करणार आहे? जेव्हापासून ह्या घरात आले तोपर्यंत तेव्हापासून नुसती कटकट सुरू झाली आहे. त्या जानकीने स्वतः मला इथे घेऊन आली ना, तेव्हा स्वतः घेऊन आली आणि आता स्वतःच ॲटिट्यूड दाखवते. बघितलंच नाही का तुम्ही ती माझ्याशी कसं वागते ती? सारंग म्हणतो, "पण ऐश्वर्या, तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. तुम्ही थोडंसं समजून घेतलत तर किती बरं होईल आणि आपण हे घर सोडून कशाला जायचंय? अहो आपलं लग्न झालंय ना. आपण इथे राहायला नको का?" त्यावर ऐश्वर्या म्हणते की मला माझा हिस्सा हवाय आणि मला इथून निघून जायचंय. तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. त्यावर आता लगेच सारंग म्हणते, "अहो तुम्ही मला सोडून जाणार? ऐश्वर्या, तुम्ही परत तोडण्याची भाषा करताय. अहो असं का करताय? ऐश्वर्या, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना आणि तुम्ही मला पुन्हा सोडून जाणार आहात का?" त्यावर ऐश्वर्या म्हणते की "सारंग बस बस झाली तुमची नाटकं. तुम्हाला माहिती आहे ना की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते. आपलं लग्न जबरदस्तीने झालंय. माझी इच्छा नसताना सुद्धा." सारंग म्हणतो, "हो ऐश्वर्या, असं काय बोलताय तुम्ही? आपलं लग्न झालंय म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये का?" ऐश्वर्या काहीच बोलत नाहीये. सारंग त्याच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की "प्लीज ऐश्वर्या, असं नका बोलू. मी तुमची माफी मागतो, तुमचे हात जोडतो. तुम्ही जे सांगाल ना ते सगळं करायला तयार आहे मी. तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. पण प्लीज मला असं सोडून जाऊ नका." आणि तो तिच्यासमोर हात जोडून बिचारा विनवण्या करत असतो आणि ऐश्वर्या म्हणते की बस करा, बस करा ही सगळी नाटकं. माझा निर्णय झालाय. प्रॉपर्टीचे हिस्से करा, प्रॉपर्टीचा हिस्सा द्या. आपण इथून निघून जाऊया. हा सारंग ऐश्वर्याच्या समोर केविळवाणा चेहरा करून उभा असतो. आता ऐश्वर्या म्हणते की आता माझं तोंड काय बघत उभे राहिलात? जा ना इथून. तुम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? जा बरं इथून. आणि आता सारंग निघून जातो. ही ना तिचा खूप अपमान करते आणि सारंग गेल्यानंतर म्हणते की सॉरी सारंग, मला तुम्हाला असं तोडून बोलायचं नव्हतं, तुमचा अपमान नव्हता करायचा. खरंच सॉरी. पण माझा नाईलाज आहे ना, म्हणून मला करावं लागतंय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की ह्या दोघी जणी आहेत, अवंतिका आणि जानकी. दोघी सुद्धा इकडे आता किचनमध्ये असतात आणि त्यावेळेस जानकी म्हणत असते की अवंतिका, तुला माहिती आहे का शर्वरी वंशांनी रात्री काय केलं ते? रात्री त्यांनी कॅमेरा फोडला अक्षरशः. त्यावर आता अवंतिका म्हणते की तुम्हाला कसं माहीत की त्यानेच फोडला? त्यावर म्हणते की मी आणि ऐश्वर्या जेव्हा बाहेर होतो तेव्हा शर्वरी वंश स्वतः तिथे आल्या होत्या. त्याने तो बॉल समोर टाकला जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे होतं की बॉलने तो कॅमेरा जो काही फुटलाय ना तो बॉलमुळे फुटलाय आणि त्यांनी स्वतःच्या हाताने तो कॅमेरा फोडलाय. आम्ही स्वतः पाहिलं. त्यावर आता ही अवंतिका म्हणते की ही शर्वरी एवढी चॉप्टर आहे ना, इतकी आगाऊ आहे ना. पण जानकी म्हणते की एका हाती ते बरंच झालं ना. म्हणजे तिने कॅमेरा फोडला, त्यात आता ऐश्वर्यासुद्धा दिसत होती आणि तो व्हिडिओ जर ऋषिकेशच्या हाती लागला असता, तर मग आपला प्लॅन सगळा उद्ध्वस्त झाला असता आणि सगळ्यांना सगळं कळलं असतं की आपण हा जो काही प्लॅन केला ते एका हाती बरंच झालं. पण आता ही म्हणते की शर्वरीचा दुसरा हेतू म्हणजे काय माहिती आहे का? ऐश्वर्या त्या व्हिडिओमध्ये होतीच. खरं तर तो व्हिडिओ तिने दादांना दाखवून ऐश्वर्यावर सगळा आळ टाकू शकली असती. जानकी म्हणते नाही, त्याच्यामध्ये ऐश्वर्या एकटी असती तर तिने असं केलं असतं. कारण त्या व्हिडिओमध्ये, त्या फुटेजमध्ये ऐश्वर्यासोबत ही शर्वरीसुद्धा होती. जर ऐश्वर्या पकडली गेली असती, सोबत शर्वरीसुद्धा पकडली गेली असती, म्हणून तिने तो जाऊन कॅमेरा फोडला. शर्वरी वंश किती हुशार आहेत ना, तुम्हाला माहिती नाही आहे. नाहीतर तिने हा पुरावा आहे ना सहजासहजी नष्ट नसता केला. ऐश्वर्याला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्या विरोधात त्यांनी हा पुरावा जपून ठेवला असता. पण त्याने तसं नाही केलंय, कारण त्या स्वतः त्याच्यामध्ये आहेत. तर मंडळात इकडे दाखवले की ही ऐश्वर्या आहे ना, शर्वरीची वाट बघत असते, जेणेकरून तिला नेक्स्ट ड्रामा करायचा असतो आणि तिचा प्लॅन पुन्हा सक्सेस करून घ्यायचा असतो. तर मंडळी आता इकडे शर्वरी येते आणि म्हणते की ऐश्वर्या, काय झालं, काय ठरवलंयस तू? म्हणजे आता पुढे काय करायचं ठरवलंयस? त्यावर ऐश्वर्या लगेच म्हणते की आधी मला एक सांग, जो कॅमेरा फुटला बाहेर, तो कॅमेरा कोणी फोडला? तूच फोडलास ना? त्यावर शर्वरी म्हणते की हो, मीच फोडला. काय ना की त्याच्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं होतं. आपण
पाईप कट केला, त्याच्यात तू तर होतीस, सोबत मी पण होते. कशाला रिस्क घ्यायची? कॅमेराच फोडून टाकला. आणि यापुढे जर आपल्याला काही प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला त्या कॅमेऱ्यासमोर करता येणार नाही आहे ना. काम करून टाकलं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, हो, खरंच खूप छान केलंस. खूप हुशार आहेस तू. माझ्या ना ही गोष्ट लक्षातच नाही आली गं. त्यावर आता शर्वरी म्हणते की हो, मी हुशार आहेच. हे बघ, मी तुला इथे वाचवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुला असं वाटत असेल की माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. पण तुला आता कळलं असेल की आपण दोघी एका टीममध्ये आहोत. त्याच्यामुळे एकमेकींना वाचवण्यासाठी, एकमेकींना साथ देण्यासाठी ह्या गोष्टी करायला हव्याच. आता ऐश्वर्या म्हणते की हो, हो, अगदी बरोबर म्हणालीस. तर आता ही शर्वरी म्हणते की मग आता काय पुढचा प्लॅन काय केलायस तू? आता ऐश्वर्या म्हणते की माझा प्लॅन बी रेडी आहे. आता बघ खाली जाऊन कसा तमाशा करते ते. काही झालं तरी ही ऐश्वर्या स्वतःचा हिस्सा घेणारच आणि ह्या जानकीला हिश्श्यांची वाटणी करायला लावणारच. तर मंडळी आता इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात शर्वरी येते. ऋषिकेश म्हणतो की बसा ना तुम्ही पण नाश्ता करून घ्या. त्यावर आता ती म्हणते की नाही, वहिनीला येऊ दे. ऋषिकेश म्हणतो हो, वहिनी येईल, पण तोपर्यंत तुम्ही नाश्ता तरी करा. शर्वरी म्हणते की नाही, वहिनीला जे काही काम सांगितलंय ते काम जर ती करणार असेल ना तरच मी नाश्ता करायला बसणार आहे. तर मंडळी तेवढ्यात आता इथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याला शर्वरी लगेच म्हणते की वहिनी, तुला जे काल आम्ही गोष्ट सांगितली होती ती केली का? म्हणजे आम्ही हिश्श्यांची वाटणी करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आमचा हिस्सा आम्हाला मिळणार आहे ना? तेवढ्यात आता ही ऐश्वर्या म्हणते की शर्वरी तू थांब, मी बोलते. आणि ते आता ऐश्वर्या जाते जानकीच्या समोर आणि जानकीला म्हणते की जानकी, काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे मी काल जे सांगितलं तुला आमचा हिस्सा आम्हाला दे, त्याच्यावरती काय निर्णय घेतलायस? त्यावर जानकी म्हणते की माझा निर्णय झालाय. माझा निर्णय काय आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलंय आणि माझा निर्णय बदलणार नाही आहे. ह्या घराचे हिस्से होणार नाहीत, प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाही आहेत. ऐश्वर्या म्हणते की तुला काय प्रॉब्लेम काय आहे? अगं आम्हाला आमचे हिस्से दे आणि आम्हाला मोकळं कर. का तू असं करतेस? तुझ्या वागण्यातनं हे गोष्ट सिद्ध होतीये की तू आतापर्यंत एकच गोष्ट सगळ्यांना सांगत आलीस की मला प्रॉपर्टीची हाव नाही आहे, मला पैशांची हाव नाही आहे, मला फक्त माझी माणसं जवळ हवी आहेत. पण तुझ्या ह्या वागण्यातून ना असं दिसतंय की तुला माणसांची नाही तर प्रॉपर्टीची हवा आहे. सगळ्या गोष्टींना तुला तुझ्या अंडरमध्ये ठेवायच्या आहेत आणि सगळ्यांना हाताखाली ठेवायचं आहे आणि तुला एकटीला ह्या घरावरती राज्य करायचं आहे. आणि मंडळी आता पुन्हा येते ही ऐश्वर्या आणि जानकी. दोघांमध्ये भांडण झालंय. जानकी म्हणते की तुला जे काही म्हणायचं ते म्हण, पण नानाने जे विल बनवलंय त्याच्यानुसार आपण काही करू शकत नाही आहेत. तर मंडळी तेवढ्यात आता हा तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो की आहे, या सगळ्यावरती सुद्धा कायद्याच्या नियमानुसार एक मार्ग आहे. आपण नानांचं जे विल आहे त्याच्यावरती सुद्धा एक मार्ग काढून प्रॉपर्टीचे हिस्से करू शकतो. त्यावर आता ऐश्वर्या लगेच जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही बोलता आहे? त्यावर सौमित्र म्हणतो की हो, घरात जर असे सतत वाद भांडणं होत असतील आणि प्रॉपर्टीचे जर हिस्से करायचेच असतील तर आपल्याकडे एक अनलिगल मार्ग आहे. जानकी म्हणते की अनलिगल अनलिगल गोष्टीने मार्गाने आपण ही प्रॉपर्टीचे हिस्से करायचे आहेत का? नाही, मी ह्या मार्गाने कधी जाणार नाही आहे. तर आता सौमित्र म्हणतो की का नाही, घरात ही सतत जर भांडणं होत असतील, मला प्रॉपर्टीचा हिस्सा हवा असं नाही आहे, पण घरामध्ये जे काही चाललंय आणि ह्या गोष्टीवर तुम्हाला सोल्युशनच हवं आहे ना, तर एक वकील म्हणून मी तुम्हाला फक्त एक सोल्युशन देतो ह्या सगळ्या गोष्टीवरती. त्यावर आता ही लगेच म्हणते की ऐश्वर्या म्हणते की मग आता काय प्रॉब्लेम आहे? जर सौमित्र सुद्धा हे म्हणतोय आणि ह्याच्यावरती जर काही मार्ग निघणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी? पण जानकी म्हणते की तुम्ही काही करा, पण मी अनलिगल मार्गाने जाऊन प्रॉपर्टीचे हिस्से करणार नाहीये, कोणताही डिसिजन घेणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते की याचा अर्थ कळते की तुझ्या मनात काय आहे ते, म्हणजे तुला प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच नाही आहेत आणि सगळी प्रॉपर्टी तुला तुझ्या नावावर करायची आहे. म्हणजे आता सगळेजण रेडी आहेत, तरी पण तू हटून बसतेस. म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की सगळी प्रॉपर्टी तुलाच हवी आहे, ह्या सगळ्या घरावर प्रॉपर्टीवर तुलाच राज्य करायचं आहे. आता अवंतिका म्हणते तसं नाहीये आणि सौमी वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. अरे अनलिगल मार्गाने जाऊन आपण याला काय हे सगळं करायचंय? काय गरज आहे का ह्या सगळ्याची? आता सौमित्र आपला जो आहे तो अवंतिकाला म्हणतो की अवंतिका, मला पण प्रॉपर्टीचे हिस्से करण्याची हौस नाहीये, पण घरामध्ये इतके दिवस काय चाललंय, काय सगळं घडतंय तू बघतीयस ना? त्यावर आता ह्या दोघी जणी हटून पडल्यात आणि म्हणतात की हे बघा, जोपर्यंत ह्या प्रॉपर्टीचे हिस्से होत नाही आहेत तोपर्यंत आम्ही दोघीसुद्धा ह्या घरात एक अन्न पाण्याचा कण सुद्धा घेणार नाही आहेत. आजपासून आमचं आमरण उपोषण असणार आहे. आणि आता ह्या आपली शर्वरी आणि ऐश्वर्या दोघीसुद्धा जातात आणि म्हणतात की जानकी हे बघ, आजपासून आमचं आमरण उपोषण असेल. जोपर्यंत तू प्रॉपर्टीचे हिस्से करत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्न पाणी घेणार तर नाहीच आहोत. पण या सगळ्यामध्ये जर आम्हाला काय झालं तर या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू एकटी जबाबदार असणार आहेस. तुझं जर खरंच तुला जर माणसं जोडून ठेवायची असतील आणि तुला प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसेल, तू कसलाही विचार न करता प्रॉपर्टीचे हिस्से करशील. आणि ह्या दोघीजणी आता तिथे जाऊन हटून बसल्यात. आता तिथे सारंग सौमित्र सगळेजण जाऊन त्या दोघींची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या दोघी आता ऐकायला तयार नाही आहेत. आणि मंडळी आता इथे जानकीचा सुद्धा आता नाईलाज झाला आहे. म्हणजे ऐश्वर्या खरं तर ह्या
दोघींच्या म्हणजे जानकीच्या टीममध्ये आहे. पण तिने आता जो निर्णय घेतला ना, त्याच्यामुळे आता जानकीला सुद्धा मोठा धक्का बसलाय, की आमरण उपोषणाचा निर्णय हा कसा काही घेऊ शकते. आता जर तिने हा निर्णय घेतला तर प्रॉपर्टीचे हिस्से काही तरी करावेच लागतील आणि सगळं काही शर्वरी माणसांच्या मनासारखंच होणार आहे. आणि एवढा निर्णय, मोठा निर्णय ऐश्वर्याने का घेतला असेल? तर मंडळी आता इथे जानकीला ऐश्वर्यावरच संशय निर्माण झालाय, की ही ऐश्वर्या आपल्या टीममध्ये आहे ना, मग असं का करते बरं?